नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय, कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून यामुळे विविध संकटांसह शेतकरी आक्रमक होताना दिसतायत. अशातच काल नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आलते. यावेळी एका शेतकऱ्याने भर सभेत बोलत असताना नितेश राणे यांना कांद्याची माळ घातल्याचा प्रकार घडलाय. यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेऊन त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता. फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतापेक्षा भुजबळ यांचे वेगळे मत होते, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय. भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे, यानुसार त्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनल वरून होणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे आजपासून नव्या टर्मिनल वरून होणार आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा नवीन टर्मिनलवर सज्ज करण्यात आली असून या यंत्रणेच्या कामकाजाची पाहणी सोमवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले असून या टर्मिनलवरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली. मात्र इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला असून तांत्रिक बाबी संदर्भात माहिती घेतली. महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना पत्रातून देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना सर्वाधिक जागा असल्याने राष्ट्रवादीची दावेदारी मजबूत आहे, तर मागील कामकाजाचा संदर्भ देत दादा भुसेंकडून देखील पालकमंत्री पदावर दावा करण्यात आलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असून लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा 6वा हप्ता मिळणार आहे. शिवाजीनगर येथील मूळ जागेवरच एसटी स्थानक करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महामेट्रोकडे प्लॅन दिलाय. महामेट्रोकडून पीपीपी तत्वावर या ठिकाणी एसटी स्थानक बांधून दिले जाणार असून त्यासाठी लवकरच महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यात करार होणार आहे. त्यानंतर एसटी स्थानक सुरू करण्यात येणार असून अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर दिवे नाहीत, त्यामुळे रस्त्यांवर त्याचबरोबर निर्जन ठिकाणी महापालिकेने तात्काळ पुरेसे दिवे लावावेत आणि रस्त्यावर चांगला प्रकाश पाडण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास केल्या होत्या. मात्र पोलिसांकडून सुचवण्यात आलेली ठिकाणे तसेच जागा या इतर शासकीय विभागांच्या हद्दीत असल्याने महापालिकेकडून संबंधित ठिकाणी काहीच केले नसल्याचं समोर आलंय. गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलांच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. त्या दोन्ही बोटींना जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय तर 100 जणांना वाचवण्यात यश आलंय. या अपघातात स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारे देवदूत आरिफ बामणे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान करण्यात आलाय. राजस्थान मधील जयपूर अजमेर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसची भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला धडक बसली असून या अपघातात 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व जखमींना सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजमेर रोडवरील हॉटेल हायवे किंग जवळ ही घटना घडली. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपट सातत्याने नवनवे रेकॉर्ड बनवतोय. सर्वच भाषांमध्ये सिनेमाने दमदार कामगिरी केली आहे. हिंदीमध्ये तर सिनेमाने आतापर्यंत रेकॉर्डवर मोडलेत. शाहरुख, सलमान आणि आमिर खानचे चित्रपट आजपर्यंत करू शकले नाहीत असा रेकॉर्ड पुष्पा 2 ने बनवलाय. अल्लू अर्जुनने 600 कोटींचा क्लब सादर केला असून 600 कोटींच्या क्लब मध्ये प्रवेश करणारा हा पहिला बॉलिवूड सिनेमा ठरलाय.
या बातमीचा वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.